शुभ सकाळ मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली नाश्त्यामध्ये केलॉग्स खाऊन, आणि दुपारच्या जेवणामध्ये आम्ही पुट्ट आणि चेरवार करी बनवणार होतो. त्याच्यासाठी आधी करी बनवण्यासाठी आम्ही कुकरमध्ये मुगामध्ये कांदा टोमॅटो मीठ टाकून चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आणि पुट्ट बनवण्यासाठी ओलं खोबरं लागतं बारीक केलेलं, त्याच्यासाठी ते ओलं खोबरं बारीक केलं आणि अर्ध्या ओलं खोबऱ्यामध्ये जिरं, अद्रक, लसूण, कढीपत्ता टाकून ते करीसाठी बनवून घेतलं. आणि एका साईडला करी बनवली आणि एका साईडला पुट्ट शिजत होतं. सो हे बघू शकताय तुम्ही. आणि पुट्ट्यासाठी बनवण्यासाठी हे असं पॅकेट भेटतं, जे की दीदीने आता केरळवरतून येताना आणलेलं होतं. सो हे बघू शकताय तुम्ही. थोडंफार मी दीदींना मदत केलेली आहे, मला तर तसं काही एवढं येत नाही. दीदी असल्यामुळे आम्ही बनवायचं ठरवलं. आणि हे भांडंसुद्धा आत्याने आधीच आणून ठेवलेलं, कारण का कधीतरी आम्ही बनवू असं म्हणून, कारण का साहेबांना आवडतं त्याच्यासाठी. सो आजची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.